नमस्कार मंडळी. शेतकऱ्याचे पीक विम्याचे दावे कंपनीने फेटाळले असून त्यांना पीक विम्यापोटी देण्यात येणारी 25% अग्रिम पीक विमा रक्कम देण्यास कंपन्यांनं नकार दिला आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रकमेच्या 25% अग्रिम रक्कम देण्याबाबत विमा कंपन्यांना निर्देश दिले होते. परंतु दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी पीक विम्यापोटीची आगाऊ रक्कम देण्यास नकार दिल्याने राज्य सरकारची चिंता वाढली. पीक विमा कंपन्यांचा असाच पवित्रा कायम राहिल्यास सरकारला शेतकऱ्यांच्या मोठ्या रोषाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. विमा कंपनीच्या नियमाप्रमाणे अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा रकमेपैकी 25% रक्कम संबंधित नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यास आगाऊ देणे बंधनकारक आहे. राज्यातील 30 जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पीक विमा कंपन्यांना याबाबत पत्र पाठविले आहे. पूर, पावसातील खंड, दुष्काळ, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आदी बाबींमुळे शेतकऱ्यांना चालू वर्षाच्या अनपेक्षित उत्पादनामध्ये मागील 7 वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत 50% पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर येणाऱ्या नुकसान भरपाईच्या 25% मर्यादापर्यंत शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा देण्याची तरतूद आहे. याबाबत जिल्हास्तरीय संयुक्त समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांना काढण्याचे अधिकार मिळाले आहे. त्याचा वापर करीत जिल्हाधिकाऱ्यांनी यांना पीक विमा कंपन्यांना तसे निर्देशही देण्यात आले होते. अपील दाखल केल्याने आता दसरा दिवाळीत अनपेक्षित असणारी संभाव्य मदत लटकल्याचे बोलले जात असून येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी यासाठी 2 ते 4 महिन्याचा कालावधी लागू शकतो. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ही रक्कम मिळणार की नाही याबाबत अजूनही शाश्वती आहे. कारण मराठवाडा असो की पश्चिम महाराष्ट्र असो की महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील अद्याप 70% हा पीक विमा कंपन्याकडून सर्वेच झालेला नाही आहे. पीक विमा कंपनीने सर्वेक्षण आत्ताशी सुरू केलेलं आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही शेतकऱ्यांना विचारा किंवा तुम्ही स्वतः शेतकरी असाल, हे चॅनल शेतकऱ्याचंच आहे, मात्र पण तुम्ही शेतकरी असून सुद्धा तुम्ही विचार करा की तुमच्याकडे आत्तापर्यंत कोणीही सर्वेक्षणला आलेलं नाही. पण आता सध्या 2-4 दिवसापासून सर्वेक्षणाला कंपन्यांनी सुरुवात केलेली आहे. मग विचार करा, अजून पीक विमा कंपन्यां ते अर्ज भरून घेतील. अर्ज छाननीसाठी पीक विमा कंपन्याचे जे अधिकारी असतील ते अर्ज पात्र अपात्र ठरवतील. मग ते जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवतील. जिल्हाधिकारी मग याच्यावर निर्णय घेऊन परत पुन्हा कंपन्याला पाठवतील. याच्यामध्ये खूप असा वेळ जाऊ शकतो किंवा काही महिने लोटल्या जाऊ शकतात. बघा तुम्ही आता 2022चा पीक विमा आत्ताशी कुठंतरी जमा होतोय. त्यामुळे याला कुठेतरी उशीर लागणार आहे. कारण ही प्रक्रिया साधीसुधी नाही आहे. ही प्रक्रियेला वेळ लागू शकतो आणि 2 ते 3 महिन्याची प्रक्रिया आहे. म्हणजे तुमचा पावसाचा खंड, नुकसान, पूर, अतिवृष्टी यासारखे नैसर्गिक आपत्ती याच वर्षी झालेली, मात्र तुम्हाला हीच रक्कम पुढच्या वर्षी मिळू शकते असाही काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे. मात्र हे म्हणणं तितकंच खरं आहे, कारण मागच्या वर्षीचा पीक विमा असेल तो अद्याप अतिवृष्टीचे पैसे आत्ताशी कुठंतरी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला लागलेत. त्यामुळे एवढं सहजासहजी नाही आहे, हे शक्य नाही आहे. 2 ते 3 महिन्यातच तुम्हाला लगेच अतिवृष्टीचे आणि पावसाचा खंड याच्यामुळे तुम्हाला पीक विमा मिळेल ही तरी शाश्वती आता ठरवलं जात नाही. किंवा एखाद्या वेळेस मिळूही शकतं, कारण पंचनामेच अजून बाकी आहेत, सर्वेक्षण बाकी आहे.